ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीनतीची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीनतीची फळ, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरिराम बाणे, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीनतीची फळ, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथ, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, दुसरे चरणाचा ताजिया, ओ दाता कृपा दारे कथेचा विचार, दाता कृपा दारे कथेचा विचार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेल संता, शिरंजव चित्ताशी आपुलिया, जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता, ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजवं मारुतुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मस्तक माझा पाया, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, वार करी संतांचा, वार करी वार करी वार करी संतांचा, वार करी आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार, शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया दिवा, यावरी न करावा वीर, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीनतीची फळ, प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय, अपना सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन माय बापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा या विश्वाची निगराणी करीत असताना, यांना सुरक्षित ठेवण्याकरता, त्याचा सांभाळ करीत असताना, याला जपत असताना वर्तमानामध्ये एक पवित्र सुजाव कल्याणकारी सूत्र तुकोबाराय देतात, मेहनत करायला सांगतात तुकोबाराय,
आणि मेहनत करीत असताना काय काय नाशिवंत आहे, कशा कुठल्या कुठल्या अडचणीमध्ये हा जीव सापडला जातो, त्या अडचणी दूर करून वर्तमानामध्ये काय करणीय आहे। माझ्या प्रभूची कथा अमंगलाला मंगल करणारी आहे, माझ्या प्रभूची कथा अपवित्राला पवित्र करणारी आहे। नाही नाही, जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी साधना माझ्या प्रभूची कथा आहे। विठ्ठल विठ्ठल ओ मंगली भवेन अमंगले हारी द्रवहु सुत शरत अजिर बिहारी राम सिया राम सिया राम जय राम सिया राम जय राम पुनी पुनी कितले ओ सुनी सुनाई दिल की प्यास बुझत ना बुझाई राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम या कथेला निमित्त आहे। वैकुंठवासी शंकर सखाराम राऊत बाबा या सज्जनाचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा, वर्ष श्राद्ध म्हणा, त्या निमित्ताने भगवंताची कथा आहे। आज माझं विशेष भाग्य आहे। आम्ही म्हणतो काही वेडे असतात पण भाग्यवान वेडे असतात, बडभागी वेडे, भाग्यवान वेडे असतात, त्यातलाच एक भाग्यवान वेडा आमच्या प्रसाद भाऊंनी माझ्यावर, प्रशांतजीने खूप मोठे उपकार केले जातात। खूप आग्रह होता त्यांचा, खूप आग्रह होता, पण त्या आग्रहाचं मला तब्येत विचारित राहतात, अरे तब्येत इकडे काय, इथं आलं माझा शीन गेला, माझा शीन गेला। हे हिमालयाच्या उंचीची सज्जन दादा, त्यांची स्तुती नाही करीत, कारण अति जवळीक ज्यांची आहे ना दादा, अति प्रेम ज्यांच्यावर करतो ना, त्यांची लय स्तुती करायच्या नादाला लागायचं नाही। आमचे श्रद्धे गुरुजी भगोरी गुरुजी आहे, श्रद्धे रोहिदास महाराज गुरुजी आहे, आणखी दादा आमचे डॉक्टर कांडेकर, या सर्वांना मी प्रणाम वंदन करतो। आणि ज्यांनी मला हे अहोभाग्य प्राप्त करून दिलं त्यांना तर बार बार वंदन करतो दादा। आणि त्या निमित्ताने माझं इथे येणं झालं, माझा शीन गेला दादा, शीन गेला, कारण जे देवाचे लाडले आहे ना दादा, त्यांचं दर्शन झाल्यावर शीन जाईल, नाही तर काय होईल दादा। भगवान परमात्माची ये सखे माझ्या देशाचे ऋषी मुनी यांनी नुसते गायकच नाही दादा, हे परीक्षकही आहे। विठ्ठल विठ्ठल गायनामधले आचार्य वेगळे, पण हे गायनामधले आचार्य तर आहेच आहे, पण परीक्षक आहे, परीक्षक आहे। आणि माझी परीक्षा बी आहे आज, बरोबर आहे की नाही? पण ह्या वयामध्ये परीक्षा देणं काय अवघडच आहे। विठ्ठल चला, भाग्यच आहे, भाग्य आहे। परमार्थ क्षेत्र असं आहे दादा, रोज रोज आनंद मिळतो, रोज रोज आनंद मिळतो, फक्त त्या पद्धतीने केला पाहिजे, रोज आनंद मिळतो। का वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पंडू सुता, तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिसे। रोज रोज नित्य नूतन आनंद मिळतो, रोज प्रेमाची वृद्धी होते। आणि म्हणून या भाग्यवानांनी आपल्या शंकर बाबांच्या, राऊत बाबांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केवढा मोठा त्यांचा आग्रह, केवढा मोठा अट्टाहास आहे दादा भाऊ। नाहीतर आम्हाला काय कोणी बी तुमच्या गावातले टाळकरी उभे करून दिले असते ते चाललं असतं, बरोबर आहे की नाही? पण केवढा मोठा अट्टाहास आहे, हे सज्जनांना बोलवायचं, तेवढा एवढा मोठा अट्टाहास करायचा, एवढा मोठा करायचं, तरी सुद्धा त्यांच्या श्रमसायाचं चीज आपल्याला आनंद मिळेल ना दादा, आनंद मिळतो दादा। या सज्जनांच्या भेटीचा आनंद आहे आणि त्यांच्या संगतीचा आनंद आहे दादा। म्हणून
आज या निमित्ताने त्यांना प्रणाम वंदन करतो. इतरही माझ्या गुरुजनांना प्रणाम वंदन करतो. बालगोपाळांना प्रणाम, भक्तिमय मातांना. आणि या निमित्ताने जो सज्जन जिथून आला असेल तो माझ्या करताही देवता आहे आणि या परिवारा करताही देवता आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आज राऊत बाबांच्या शेवटचा प्रवासाचा शेवटचा दिवस आहे, त्याचा मुक्कामाचा दिवस आहे. आज त्यांचा प्रवास संपून जात आहे आणि त्या प्रवासामध्ये आपण त्यांचं लक्ष आहे बरं का दादा. कोण कोण आलं बरोबर की नाही, आपल्या प्रेम करणारे आले का नाही हे त्यांचं लक्ष असतं. कारण याचं सिद्ध प्रसारण या निपाणी वडगावरून आहे दादा. आज यातून सिद्ध प्रसारण आहे. आपण जे जे काही चांगलं करू, कोण कोण भजन करणारे, कोण काय, कोण कोण इथं आलेलं आहे, याचं सिद्ध प्रसारण त्यांना प्राप्त होणार आहे. त्यांना प्राप्त आजचं सत्कर्म, सदाचरण, दान, पुण्य जे काही असेल त्याचा सर्व त्यांच्या उद्देशाने केलं जातं. त्यांना ते प्राप्त होणार आहे. मग त्यांनाच लाभ आहे का? नाही, आपल्यालाही लाभ आहे. भजना कीर्ताचा आपल्याला लाभ आहे. म्हणून त्या निमित्ताने माझ्या प्रभूची कथा करीत असताना तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबराय म्हणजे कलियुगातले दयाळवान साधू आहे. सिद्ध कोटीची अवस्था आहे. पैलतीराचे साधक काही आहे आणि महाराज अवतार सिद्ध महापुरुष आहे. अवतार सिद्ध जे असतात दादा, त्यांना इथं करणीय काही नसतं दादा. करणीय काही नसतं नाही, ते करण्याकरताच इथे येतात. इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. केवळ परोपकाराकरता आलेले सज्जन इथं आल्यावर परोपकाराची कामं करतात. साधन सिद्ध साधनाय करतात, साधन सिद्ध असतात. आणि दादा सिद्ध कोटीची अवस्था महाराजांची. पण तरी सुद्धा तुकोबाराय कलियुगामध्ये ज्या कामा करता आपण आलो ते काम करायचं दादा. येथे उपकारासाठी आले, केवळ परोपकारा करता जे आले दादा, मग ती परोपकाराची कामं करतात. मग परोपकार करतात म्हणजे काय करतात? परोपकार म्हणजे परोपकार हे धर्माचा अंग आहे. परहित सरीस धर्म नाही भाई, परपीड सम नाही आदमाई. हे दादा, परहितासारखा धर्म नाही आणि परपीडीसारखा आदमपणा. परभूपिकार करे परिनिंदान करे, निंदान करे मन अभिमान आए रे वैष्णव जन को पर दुखी उपकार करे तो ये मन अभिमानन आले रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीड परायो जाने रे. परायो पीड जाने ही वैष्णवाची व्याख्या आहे. माझे तुकोबाराय आपल्या दया कोपरा करण्याच्या माध्यमातून परोपकाराची काम करतात. उपकार करीत असताना आपत्ती उपत्ती संकट झेलावे लागतात बरं का दादा. परहित बसाई जिनके मन माही, त्या करूया कछ दुर्लभ नाही. परहिताची भावना ज्याच्या अंतकरणात आहे त्याला या जगातलं काहीच अवघड नाही. आणि ज्याला परोपकार करीत असताना अवघड वाटतो तो त्याचा बहाणा आहे. विठ्ठल विठ्ठल. परोपकारी सज्जन माझे तुकोबाराय आपल्या परोपकाराच्या माध्यमातून, दया कृपा करण्याच्या माध्यमातून प्रचार दौरे काढायचे. प्रचार दौरे करायचे घराघरापर्यंत, कुटी कुटीपर्यंत, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत अर्वाचीन प्राचीन महापुरुषाचा संदेश पोहोचवायचा. धर्म काय आहे, अधर्म काय आहे, नीती काय, अनिती काय, ह्याचा पवित्र सुजाव घराघरापर्यंत द्यायचा दादा. तो भक्तीचा डांगोरा कळे काळा से दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. सर्वांना कामाला लावायचं बघ दादा. बऱ्याच लोकांची अशी समज आहे, साधू संतांनी लोकांना निष्क्रिय बनवलं. निष्क्रिय नाही बनवलं, मेहनतीला लावलं, कामाला लावलं. कामाला ये करो ये न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे अनिती आहे. पण हे करण्याकरता सुद्धा दया पाहिजे बरं का दादा. दया पाहिजे. दया
अरे भूतांचे दया हे भांडवल संता, आपुले ममता नाही देही. आपल्या देहाच्या माध्यमातून प्रचार दौरे काढायचे. आणि प्रचार दौरे तरी कशा करता काढायचे दादा? प्रचार दौरे काढण्याच्या पाठीमागाचे अस्तित्व प्रसन्न राहिलं पाहिजे, अस्तित्व आनंदी राहिलं पाहिजे, अस्तित्व भजनानंदी राहिलं पाहिजे. सर्वांना सुखी करण्याकरता साधू इथे येतो बरं दादा. बऱ्याच वेळेला काही समाज लोकांची समज आहे, साधू इथं साधू संत तर म्हणतात मै देणे आया ओ भगवान लेणे नाही. साधू देण्याकरता येतो दादा. आमच्या महापुरुषांनी या संताचे देणे कल्पतरो हुनी दुनी, परिसा परिसा गाद लेणे चिंतामणी ठेंगणा. ही परिसा परिसा अवघड देणं आहे त्यांचं देणं. बरं त्यांनी संत उदार उदार भरले अन्न अनंत भांडार, पण देते मोलाविन सर्व वस्तू. बस हे काय ते काय मोल घेत नाही दादा. नववैद्या अर्थाचे भुकेले, भलते द्यावे पाले भलत्याशी. इथं आल्यानंतर दादा थोडी चिकित्सा करायची, अभ्यास करायचा. यांना कुठलं दुःख आहे आणि यांचं दुःख घालवण्याकरता आपण काही करू शकतो. दुःख घालवण्याकरता साधू इथे येतो. या दुःखी जीवाला, या दुःखी जीवांची काळजी फक्त साधू संतांना आहे बरं का. तुमची आपली कोणालाच काळजी नाही दादा. माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या संतांना काळजी आहे. येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून, ज्याला खऱ्या अर्थाने दया आहे, कळवळा आहे ना दादा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. बुडतय जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. येतो हिताचा कळवळा. जे आपले खरे हितचिंतक आहे ना ते ज्ञानोबर आहे, तो साधू संत आहे दादा. खरे हितचिंतक आहे. म्हणून कथा कीर्तनामध्ये ज्ञानोबर तुकाचा बोध ज्याला रुचला पसला दादा, औषध पसलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबर तुकाचं रसायन ज्याला शूट झालं, ज्याला पचलं ना दादा, त्याचा प्रत्येक पॉइंट शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. शीतल शांत पवित्र बनण्याकरता रसायन पचलं पाहिजे दादा. रसायन पचलं पाहिजे. ती औषधीच अशी आहे, रोमारोमामध्ये त्या औषधाचा लाभ मिळतो दादा. बोलणं बदलतं, चालणं बदलतं, पाहणं बदलतं. म्हणून आज अधिकार संपन्न जे जीवन, मी परीक्षक का म्हणलो दादा, जे जे सज्जन अधिकार संपन्न ज्यांचं जीवन आहे ना दादा, त्यांच्या बोलण्याचा समाजावर परिणाम होतो दादा. त्यांचा बोलण्याचा परिणाम होतो. कारण आणि त्या बोलण्यामुळे होतं काय, हाडाचे दोष जातात, रक्ताचे जातात, अनुवंशिक जातात. प्रत्येक पॉइंट शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. भवरोग आईचे जाये, भवरोग आईचे जाये, भवरोग आईचे जाये, भवरोग आईचे जाये. आणि गंगा चुलका, आणि गंगा चुलका, पथ्याना भवरोगाईसे जाय अनेक काय शुल्लके. औषधी सांगायची, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी. भवरोग असा मोठा आजार, मोठा रोग, तो दूर करण्याची ताकद ईश्वर चिंतनामध्ये आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. माझ्या तर कोणी प्रचार दौऱ्यामध्ये हेच काम करायचं. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. माचे पालन करणे पाखांड खंडन. हे सगळं काही करीत असताना आपली व्यस्तता पाहिजे बरं दादा.
आपली व्यस्तता पाहिजे, या जीवाची व्यस्तता पाहिजे. हा जीव कुठं रमलाय, हा वृत्तीने कुठं स्थिर आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि या वृत्तीने दादा व्यवस्थेमध्ये रममान झालेल्या जीवाला अवस्थेकडे, कल्याणाकडे नेण्याकरता आपण काय करू शकतो? काही साधूचं काम आहे दादा. अवस्थेकडे न्यायचं, याच्या कल्याणाकडे न्यायचं. हा व्यवस्थापनेमध्ये रममान आहे ना, हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, असं ज्याचं वृत्तीनं तिथं असा, ज्याची वृत्ती जिथं रमली आहे, त्या व्यवस्थापनेमध्ये जीवाला, रममान झालेल्या जीवाला अवस्थेकडे नेण्याकरता. आणि याला आजार काय? आजार पाहायचा दादा, याच्या पाठीमागे जन्म मरणाचं दुःख लागलेलं आहे. जन्म मरणाचं दुःख लागलं, जन्मायचं पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, हे दुःख घालवण्याकरता यांना आपण उपाय शोधला पाहिजे. संत मंडळी आपल्या कल्याणाकरता एकांतामध्ये जातात. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. त्यात एक सार तत्व काढायचं, ते एक श्रीहरीचे नाम. सगळ्या रोगावर एकच औषध आहे, भवरोग औषध आहे. महाराजांनी प्रमाणे सगळ्या रोगावर एकच औषध आहे. बरं, सगळ्या रोगावरचं औषध एकच आहे. आणि ते औषध शोधायचं, ती वल्ली शोधायची, ती रसायन शोधायचं. एकांतात जाऊन काय करायचं दादा? आपली दया कृपा करण्याच्या माध्यमातून ते औषध शोधायचं. आणि प्रत्येकाच्या पाठीमागे जन्मायचं मरायचं जे दुःख लागले, किती वेळा जन्मायावे, नित्य व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला. तुकोबाराय स्वतःची निजी अनुभव सांगतात. काय किती वेळा जन्मायचं, किती वेळा मरायचं, काय सांगू गर्भीची यातना. तुकोबाराय निजी अनुभव प्रकट करतात, स्वतःचा अनुभव प्रकट करतात. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षण क्षण ध्याता असे. जन्म मरणाचं दुःख यांच्या पाठीमागे लागलेलं आहे. पुन्हा व्यवस्थापनेमध्ये रममान झालेला आहे. याच्या कल्याणाकरता याचा दुःखही घालवलं पाहिजे. पण दुःख घालवण्याकरता सोपा उपाय सांगायचा. कलियुगामध्ये या व्यस्त जीवाला अवघड साधना सांगून चालत नाही बरं का दादा. अवघड साधना करून सांगून चालत नाही. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सर्वांना सोपं गोड लागतं, अवघड कोणी करीत नाही दादा. आणि काहींना तर मरायला वेळ नाही म्हणतात. मरायला वेळ काढायचं काहीच काम नाही दादा. नील ओढून ठाऊक नसता, काय जाब देता ग्रासगिरी से नाही हाती, ग्रासगिरी से नाही क्षणभंगुरे जाय न कळता, ग्रास गळी सत्ता नाही हाती. काय झालं महाराज, लोक हे कीर्तन ऐकून पटेरी होऊन गेले. हे प्रमाण ऐकून त्यांच्या ध्यानात लवकर बसत नाही. का एवढा सुद्धा आपल्या हातात नाही, आपला वेळ आपल्या हातात नाही. का जेवण करणार, घास तोंडात घालणारा घास सुद्धा एवढी सत्ता सुद्धा आपल्याकडे नाही. पण हे प्रमाण ऐकून पटेरी येऊन गेले. ही माझ्या पदरची भाषा नाही. मोठमोठ्या महापुरुषांचं म्हणणं असं आहे, बाबा कीर्तन ऐकून, कथा कीर्तन ऐकून लोकांनी कीर्तन पाठ केले, पण ज्ञानोबराय तुकोबारायचं हृदयस्थ काय म्हणणं काय हे ध्यानात नाही आलं. विठ्ठल कीर्तन पाठ झाले, पण त्यांची दया ध्यानात आली नाही दादा. त्यांची दया किती दया आहे, किती दया. लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय लाडलं दादा एवढं, लोकांच्या पाया पडून त्यांच्या कल्याण करायचा. करे जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वाचदेव म्हणा. तुम्ही आठवा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव 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 वासुदेव
पडून विनंती करतो, नाथ बाबा म्हणतात तुम्ही काय करा, नका गुंतू विषय कामा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका करू संसार श्रमा रे तुम्ही वासुदेव, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पण हे सांगित असताना आदेश नाही, पाया पडून हात जोडून सांगायचं. काय दया आहे, कधी ध्यानात येत नाही दादा. साधू संतांची दया आपल्या ध्यानात आली पाहिजे. तुकोबारायांनी पाहिलं दया आहे अंतःकरणामध्ये, पाहिलं या व्यवस्थापन भीती, यांना भीती, यांची भीतीला घालवण्याकरता गर्भवासाचं दुःख यांना माहीत नाही हेही सांगून झालं. पण दादा हे जन्म मरणाचं दुःख घालवण्याकरता आपण काय करू शकतो का, त्याच्याकडे तुकाराम महाराजांनी एक रामबाण औषधी शोधली. आणि ती रामबाण औषधी म्हणजे बाबा असं सांगितलं, तुकोबाराय म्हणतात बाबा ज्या मार्गाने ज्या उपायाने तुम्हाला गर्भवासाचं दुःख घालवता येईल असा उपाय तुम्हाला सांगतो. अभंगाचं प्रथम चरण आहे. ऐसी जोडी करा राम की धरा, ऐसी जोडी करा राम को धरा, ऐसी जोडी करा राम करा, ओ ऐसी जोडी करा राम करा, ऐसी जोडी करा राम कंठ धरा, कंठी धरा, राम कंठ धरा, ऐसी जोडी करा राम करा, ऐसी जोडी करा राम करा, जेने तुके फेरा गर्भवा, जेने तुके फेरा गर्भवा, नाशिवंत आटी प्रिया पुत्र, नाशिवंताटी प्रिय पुत्र जेने तुके फेरा गर्भवास, जेने तुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र, प्रिया पुत्र, ऐसी जोडी राम कंठी धरा, जेने तुके फेरा गर्भवास, जेने तुके फेरा गर्भवास, गर्भवास, गर्भवास. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात बाबा अशी मेहनत करा, अशी जोडी करा, अशी मेहनत करा जेणेकरून तुम्हाला गर्भवासाच्या दुःखातून मुक्ती मिळेल. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, उपाय सांगितला पण कशा करता, जेणे चुके फेरा गर्भवास, गर्भवासाची भीती मुक्त होण्याकरता, गर्भवासाचं दुःख घालवण्याकरता. पुन्हा जन्मायचं किती वेळा मरायचं, किती वेळा जन्माला यायचं, बरे काय सामान्य दुःख आहे का. आमची मदला सरांनी आपल्या बाळाला सांगत असताना सांगते बाबा 9 मास कष्टला असे दाव्याने प्रसूत झाले, येताची कर्म जाड तुझी मानाड करी, आकांतु ते जननी ये दुःखीदाय मोकली, स्मरे त्या हरिहरा ध्याय कृष्ण मावली, पनियेंदे मदालसा सोमजो जो रे बाळा. त्या बाळाला गर्भवासाच्या वेदना सांगायची. तुकोबाराय सांगत काय सांगू गरिबीची यातना, असं जे गर्भवासाचं दुःख आहे, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, हे जे दुःख घालवायचं असेल तर एक काम करा, राम कंठी धरा, कंठामध्ये अखंड माझ्या प्रभूचं चिंतन असू द्या दादा. आणि ज्या मुखामध्ये चिंतन नाही दादा, माझे तुकोबाराय तर म्हणतात कंठी कृष्ण मनी नाही अशोभते वाणी, नाही अशोभते वाणी, नाही अशोभते वाणी, नमने नाही अशोभते वाणी, नाही अशोभते वाणी, नाही अशोभते वाणी, कृष्ण मनी नाही अशोभते वाणी, नाही अशोभते वाणी, नाही अशोभते कृष्ण मनी नाही अशोभते
करता औषधी परफेक्ट दिली पाहिजे बरं का, परफेक्ट औषधी. व्याधी निवृत्त करायचं आहे यांना, परफेक्ट औषधी. काय परफेक्ट आहे? राम म्हणता तरे जाणता नेनता, हो का या ती भलता कुळहीन. राम म्हणता तया जवळी नये भूत, कैचा यमदूत म्हणता राम. राम म्हणता तरे भव सिंधू पार, चुके येर झार म्हणता राम. चुके धार म्हणता राम, चुके धार म्हणता राम. राम म्हणता तरे भव सिंधू पार, राम म्हणता तरे भव सिंधू पार, भव सिंधू पार, म्हणता तरे भव सिंधू पार. चुके धार, चुके धार तया चुके येर झार म्हणता राम. येणं जाणं संपवायचं असेल तर एवढाच एक उपाय आहे बरं. आणि ही आत्ता शक्य आहे दादा. आमच्या महापुरुषांनी वर्तमान सांभाळला बरं का, या जीवाचा वर्तमान सांभाळ. त्यांना माहिती आहे वर्तमानामध्ये जे जपलं ना दादा, वर्तमान तुम्ही जेवढा जपाल ना मायबाप, तुमच्या पाया पडून सांगतो, वर्तमान जपल्याचे लाभच लाभ तुम्हाला सांगतो. भविष्याची चिंता मिटते, भूतकाळाचा विसर पडतो, आणि तुमचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरतो. विठ्ठल विठ्ठल. वर्तमान जपायचं आहे, भविष्याची चिंता. वर्तमानामध्ये काय करणी आहे, आणि कुठली जटिल समस्या जीवनात आली ना दादा, माझ्या ज्ञानावर आहे तुकोबाराकडे पाहायचं, त्यांच्याकडे पाहायचं. कोणाला विचारायचं नाही, महामंडलेश्वर नाही, महंत नाही, कोणीच विचारायचं नाही. ज्ञानावर आहे तुकोबाराकडे पाहायचं. कुठली जटिल समस्या असू द्या जीवनामध्ये, कुठलंही दुःख असू द्या दादा, ज्ञानावर आहे तुकोबारा. दया आहे म्हणून म्हणतो बरं का दादा, इतर तर कोणाला दया नाही. गोस्वामी तुळजादास महाराज म्हणतो, सुर नर मुनी जन सबक ये रीती, स्वार्थी लाग करे सब प्रीती. सर्वांचं जे प्रेम आहे ते स्वार्थी प्रेम आहे, म्हणून नाही त्यांची उपेक्षा नाही बरं का महामंडलेश्वरांची, महंतांची 1008 उपेक्षा नाही. पण ज्ञानोबा आहे तुकोबारा असल्यावर त्यांचं काय करायचं? ज्ञानोबा आहे तुकोबारा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय वंदिते, एका जनार्दनी पाय वंदिते. विश्वमौली ज्ञानोबा आहे. ज्ञानाबाई माझी नाथ बाबा म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, रामकंठी धरा. हा एक उपाय सांगितला, ही औषधी सांगितली. कशा करता? जेणे चुके फेरा गर्भवास. बरं, हे सर्वतोपरी सुखाचं तुका म्हणे, ह्याचे सुखाचे साधन सेवी अमृतपान एका भावे. याच्यापेक्षा वेगळा उपाय नाही बघ. या दुःखातून मुक्ती मिळण्याकरता, याच्यातून छुटकारा होण्याकरता एकच एक उपाय आहे, रामकंठी धरा. राम नाम सार बंदे, राम नाम सार, राम खाली आना खाली जाना, इस जगत का नहीं ठिकाना. खाली आना खाली जाना, इस जगत का नहीं ठिकाना. मत कर तू अभिमान बंदे, राम राम सार, राम
महापुरुषांनी प्रत्येक साधू संत आपल्या दया कृपा करण्याच्या माध्यमातून सार काय आहे सांगितलं. सार काय सांग, राम नाम हे सार आहे. तुका म्हणे याचे सुखाचे साधन. म्हणून माझे तुकवारे म्हणतात, बाबा माझा काही वेळेला एक आणखी तुमच्या पाया पडून सांगतो, लई सुविधेच्या भानगडीत पडायचं नाही बरं का. सुविधा प्राप्त झाल्यावर मग भजन करू, परमार्थ करू, त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही दादा. व्यवस्था करायला असं काय भरोसा नाही दादा. सुविधेच्या भरोश्यावर राहायचं नाही. जी प्राप्त परिस्थिती आहे, जाई विधी राखे राम ताई विधी रहिये, सीताराम 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 कहिये. जसं मग माणसाचे प्रमाण म्हणतात, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण इधर उधर केल्याशिवाय राहत नाही. हे दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला आनंद ठेवील त्या परिस्थितीत कोणाचीच राहायची तयारी नाही, पण प्रमाण म्हणल्याशिवाय राहत नाही. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि त्याचाच अर्थ असा आहे, जाई विधी राखे राम ताई विधी रहिये. सादर भावे समयाची सादर भावे समयाची सादर भावे समयाची सादर भावे देव ठेवील तैसे राहावे देव ठेवील तैसे राहावे माझे सावता बाबा म्हणतात, वर्तमानामध्ये समयाशे सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. खऱ्या अर्थाने देव ठेवील तसं जगावं बरं की दादा. प्राप्त परिस्थिती म्हणजे आनंद मानायचा. जे माझ्या मालकाने दिलं ना दादा, ते प्रसाद म्हणून जीवन जगायचं. प्रसाद म्हणून माझ्या मालकाचा प्रसाद, त्याची उपेक्षा करायची नाही. काय देवाने दिलं, काय केलं, नाही नाही, उपेक्षा अनादर करायचं. माझ्या मालकाने जे तुम्हाला दिलं ते खूप काही दिलं आहे दादा, खूप काही दिलं आहे. त्याच्यामध्येच आनंद मानायचा. आणि करायचं काय दादा, मेहनत हीच करायची. रोज 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 मेहनत करायची. रामकंठी धरा खंड, मुखामध्ये भगवत चिंतन असलं पाहिजे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. आणि हरी हरी मुखात राम असला पाहिजे. म्हणून रामकंठी धरा. लाभ काय, जेणे चुके फेरा गर्भ. उत्तम उपाय बरं. गर्भवासाची भीती कोणाला वाटत असेल, आणि म्हणून आमचे महापुरुषांनी दादा जीवनमुक्त अवस्था जरी प्राप्त झाली असेल, पण त्यांनी भजन सोडलं नाही. देव तीर्थ भजन न सांडिती. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देव तीर्थ भजन न सांडिती. जीवनमुक्त अवस्था जरी प्राप्त झाली असेल, पण त्यांनी देवाचा तीर्थाचा आणि भजनाचा त्याग केला नाही. विठ्ठल काही माणसं म्हणतात, आता आम्हाला भजन करायचे वेळ काही काम राहिलं नाही. होत झालं, पण हे महापुरुष भजनाचा त्याग करायचा नाही. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसला, दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे. तुकोबरात म्हणता, आम्ही संसारात येऊन दुसरा उद्योगच केला नाही. येऊन संसारी मी तो एक जाणे हरी, अनेक काय धंदा नित्य द्यातसे गोविंदा. जन्ममरणाचा फेरा चुकवण्याकरता रामकंठी धरा, अखंड भजन करा, अखंड नामस्मरण करा. माझं बसताना उठताना. बरं, काही वेळेला माणसाची अशी असं म्हणतात माणसं, याच्याकरता स्वतंत्र वेळ काढायचं काहीच काम नाही. कामामध्ये काम करिता संसाराचा धंदा, करिता संसाराचा धंदा, करिता संसाराचा. आठविती त्या गोविंदा, आठविती त्या गोविंदा, आठविती त्या गोविंदा, आठविती त्या. वेद वेदिल्या कृष्ण चौंदा, वेद वेदिल्या कृष्ण चौंदा, वेद वेदिल्या
दिवस समजेना रात्र दिवस समजेना ओ रात्र दिवस समजेना दिवस संसाराचा धंदा करता करता दादा त्या संसाराला शेंटू येतो आणि जो भजन करतो ना दादा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे आच्युत सर्व काळ सर्वस्वाचा विसर पडण्याचा एकमेव उपाय आहे सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो माझ्या मनाला गो छंद मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला या सज्जनाच्या संगतीचा आनंद आहे त्यांच्या संगतीचा म्हणून महापुरुषांनी संतांची संगती करण्याकरता सांगितलं नुसती संतांची संगती करायला सांगितलं नाही तुकोबराय म्हणतात अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझं बाण पडोनी राहीन तय ठाई उग इधर उधर करायचं नाही बरोबर आहे का नाही पडोनी राहीन तय ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आन गावी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती या सज्जनांचा सेवा नाही करता आली आपल्याला तर संगती तरी मिळाली पाहिजे संगती मिळाली हेच आपलं भाग्य समजायचं तुकोबराय म्हणतात जेने चुके फेरा गर्भवास म्हणून याचा का स्वतंत्र वेळ काढायचा नाही कामामध्ये काम काय मना राम राम होईल काय जाईल भवश्राम सुख होईल दुःखाचे दुःखाचं सुख करण्याकरता एवढाच एक उपाय आहे गर्भवासाच्या दुःखातून मुक्ती प्राप्त होण्याकरता एवढाच एक उपाय आहे आणि सर्व साधनाचं हे सार आहे म्हणून तर मला संत एकांतात जातात ते हे श्रीहरीचे नाम सार काढिले निवडोनी ते एक श्रीहरीचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुकोबराय म्हणतात रामकंठी धरा कंठामध्ये कंठाचं खरं भूषण आहे कंठाचं खरं भूषण आहे माझ्या प्रभूचं चिंतन आहे दादा तुम्हाला माहित असेल याच्यावर माणसाचा परिचय होतो बघा माझे दादा हनुमंतराय ज्यावेळेला लंकेमध्ये गेले संध्याकाळची वेळ झाली होती लंकिनीचं दर्शन झालं लंकिनीला दर्शन झालं दादा हनुमंतरायचं आणि लंकिनीने थांबवलं हनुमंतरायला थोडं थांबवलं बाबा अरे मी इथं रक्षक म्हणून आहे चोरांना इथे एंट्री नाही संध्याकाळच्या वेळेला इथे एंट्री नाही दादा हनुमंतराय म्हणाले मोठा चोर तू या लंकेमध्ये ठेवला आणि मला अडवते असं करता करता घर शोधी दादा हनुमंतरायांनी शोधा घेत
मुष्टी पहाराने लंकेना घायल झाली. लंकिनाचा शेवट झाला. सांगितलं तात मोर आते पुण्य बहुता देखू नयन राम कर दूता. मी रामदूत पाहिला आज, त्याचं दर्शन झालं, माझं भाग्य झालं. मला सांगितलंय ब्रह्मदेवाने वर दिलाय तर लंकेच्या नाशाला सुरुवात झाली. दादा हनुमंतरायाने लंकेमध्ये प्रवेश केल्यावर लंकेमधले घरं दादा असे बांधले होते, त्या रावणाने असे घरं बांधले, बाहेरून दिसायचे मंदिराच्या आकाराचे. मंदिराचा आज हे मंदिरच आहे असं वाटायचं. पण आत गेला का ब्लॅकमेल चालेल, कोणाचं फायटिंग करतं, कोणी दारू पितं, कोणी पत्त्या खेळतं. हे दादा हनुमंतरायांनी पाहिलं. मग दादा मग काय केलं, असं करता करता घरं शोधित शोधित, याच्यात माझी सीतामाई असेल, त्याच्यात माझी सीतामाई असेल, या घरात असेल, असं करता करता पहाटची वेळ झाली. आणि पहाटच्या वेळेला एका पवित्र सदनाजवळ गेले. ते म्हणजे घर होतं हा ईश्वर भक्ताचं, राम भक्ताचं घर होतं. आणि दादा पहाटच्या वेळेला असा ध्वनी ऐकला, राम राम ती सुमिरन किना हृदय हरसे कपी सज्जन चिन्ह. कोणीतरी सज्जनाचं घर आहे असं वाटायला लागलं. कशावरून? राम राम ध्वनी ऐकायला की तुम राम दीनानुरागी आयो मोई करण बडबागी. अरे दादा तू तर मला हबपच दिसतो की तुम हरदास नम कोई मोरे हृदय प्रीत्याती वही. तू तर हबपच जना बरोबर आहे का नाही? हे मी कशा करता सांगतो. आणि एवढं झालं, सगळं झालं, आणि हनुमंतरायला कोणीच सांगितलं नाही दादा. सीतामाईने सांगितलं नाही. सीतामाईने तर आशीर्वाद दिला, आशिष दीन राम प्रिय जाना हो तात बलशील निदान. हे तात बलवान हो, शीलवान हो असा आशीर्वाद दिला. लंका जाळायचं सीतामाईने बी सांगितलं नाही. लंका जाळायचं जामवंताच्या साक्षीमध्ये निघाले. जामवंताने बी लंका जाळायचं सांगितलं नाही. माझ्या प्रभू रामरायाने बी लंका जाळायचं सांगितलं नाही. मग दादा हनुमंतराने लंका का जाळली? का जाळली तर त्या लंकेमध्ये भजनच नव्हतं, म्हणून काय थोरपण जाळायचे. भजन करणारा फक्त एकच होता आणि त्याचंच घर सोडलं बरं का दादा. त्याचंच घर सोडलं फक्त. भजन नाही ना का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळायची. याची लंका काय जाळून टाकली दादा हनुमंत. नाही तर रामजीच्या मनात नव्हतं. आणि दादा हनुमंतराय तरी एवढी रिकामी आहे का कोणाची बी घर जाळायला? ज्याला घर नडलं त्याला दादा हनुमंतराय पाठीवर घेतील, घरात एखाद्याच्या घरात त्याला घर करून देतील. दादा हनुमंतरायची जी उपासक आहे दादा, ते उपासक इतके निर्भय आहेत आता, इतके निर्भय आहे. त्यांच्या मनात जर आलं मला पंढरपूरला जायचं, दादा म्हणशील पैसा आता माझ्या पाठीवर, चाल तुला मी आत्ता लगेच घेऊन जातो पंढरपूरला. दादाची जी उपासक आहे सेवक दादा, लंका जाळायचं कारण दुसरं काहीच नाही दादा. ज्या लंकेमध्ये भजन नाही, प्रभू चिंतन नाही, लंका जाळून टाकली. मला हे सांगायचं आहे दादा, हे सर्व सुखाचं साधन आहे म्हणून रामकंठी धरा. पण या भगवत चिंतन करणाऱ्या सज्जनाला काही पात्र अडचणीत आणतात, बार बार अडसर बनतात, बार बार अडचणीत आणतात. आणि म्हणून वर्तमानामध्ये त्यांनी सावधानीपूर्वक बीजारोपण केलं पाहिजे. कारण बीज तैशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. मग बीजारोपणामध्ये अडसर बनणारे कोण पात्र आहे? अभंगाचं दुसरं चरण आहे. न शेवंताती प्रिया पुत्र
अनेकांच्या अंतकरणामध्ये ही तळमळ आहे, या दुःखातून मुक्ती मिळाली पाहिजे. पण दादा त्या दुःखातून मुक्ती मिळूनही असं कोणाला वाटत नाही हे दुःख गेलं पाहिजे. किती वेळा जन्मायचं, किती वेळा मरायचं. गर्भवासाचं दुःख त्यांना त्रासदायक होत नाही दादा जो भजन करतात. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. गर्भवासाचं दुःख त्यांना नाही जे अखंड चिंतन करतात. बरोबर आहे. म्हणून तर तुकोबर म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. पण कशा करता? गुण गायीन आवडी याची माझी सर्व जोडी. माझा सर्व हित त्याच्यात आहे, त्याच्यात दडलेला आहे. याच्याकरता जन्म घालण्याबद्दल जन्म हो का भलते याती परिण चुको हरिभक्ती. बस हरीचा. पण दादा हे सगळ्यांचा जरी प्रयत्न असेल पण त्याला अडसर बनणारे काही पात्र आहेत. त्याला आपल्या ध्येयापासून पदच्युत करणारे जे पात्र आहे ते पात्र नाशिवंत. त्याचा परिचय तुकोबाराय करून देतात. ते नाशिवंत पात्र आहे. नाशिवंत अटी प्रिया. पहिला नंबर घेतला प्रियाचा. प्रिया बी आता उद्या परवा गोस्वामी तुळजादास महाराजांची जयंती पर्व काळ आहे. बरोबर आहे. सप्तमी, श्रावण शुद्ध सप्तमी. तर अशी पत्नी असली पाहिजे, रत्नावली सारखी. रत्नावलीमुळे तुळजादास महाराजांच्या जीवनात एवढी क्रांती. वयाच्या 81व्या वर्षी, 81 वर्ष वय होतं, बाबांनी रामचरित मानसाची निर्मिती केली. 81 वर्षाची वयाच्या काय माणसं म्हणतात आता काय आमचं 10 गेले 5 राहिले. अरे 5 का राही ना, ते कारणी लावणं दादा. कारणी लाव कामात आण. विठाला उरले ते हरी तुम्हा समर्पण. आतापर्यंत मृत्यूचा घाला आला नाही ना, जे राहिले ना शिल्लक ते माझ्या प्रभूला द्या दादा. बस. आणखी सांगू दादा, जन्माभर तुम्ही कोणाचे होऊन जागा दादा. आत्या भाऊ, सक्का चुलत, मामा भाऊ, आमका टमका भाऊ, कोणाचे होऊन जागा. पण जाताना भगवान मेरे है मैं भगवान का हूँ. जाताना देवाचे होऊन जा दादा. देवाचे जाताना देवाचं होऊन जायचं. दिवसभर कोणाच्या आश्रयाने राहा, शेवट देवाचा आश्रय प्राप्त झाला पाहिजे. देव माझा आहे, मी देवाचा आहे. देवाशिवाय मला कोणी नाही असा विश्वास मजबूत. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण हरपला, दोष गुण हरपला, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले, होईल झाला अंगे देव जो आपण, तयाशी जन अवघे देव. देवाची अनुभूती करण्याकरता माझे तुकोबाराय म्हणतात, बाबा ही अडसर पात्र आहे, नाशिवंत पात्र आहे. नाशिवंत अटी प्रिया. पत्नी अशी असली पाहिजे दादा. धर्मभ्रष्ट झालेल्या पतीला बी सुद्धा धर्म मार्गावर आणणारी पत्नी तिला पत्नी म्हणायची, धर्मपत्नी म्हणायची, तिला धर्मपत्नी म्हणायची. बहुतेक पण दादा या कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी माणसं, ज्या चांगल्या गोष्टी त्याचा विसर पडला नाही, त्याचा आचार करायला लागली माणसं. त्याच्यामुळे थोडं व्यवस्थापन बिघडल्यासारखं. नाही तर प्रत्येकाला आज ऐका ना, प्रत्येकाला आज सुरक्षेची गरज आहे. प्रत्येकाला. आमच्या मातांना सुरक्षा, लोक फक्त मातांना सुरक्षा मागतात. अरे आपल्याला सुरक्षेची गरज आहे दादा. आपल्या सुरक्षा कशाला पाहिजे? आपल्या केसाला धक्का लागू नये याच्याकरता पाहिजे. तुमच्या चारित्र्याला धक्का लागला नाही पाहिजे, तुमचा संयम सुटला नाही पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये तुमची जगण्याची मस्ती आहे, खुमारी आहे, ती तुटली नाही पाहिजे. पण ती मस्ती खुमारी तोडणारे हे पात्र आहे दादा. ती नाशिवंत अटी प्रिया. प्रिया 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 आहे, प्रिया आहे.
म्हणून तर माझे नामदेवराय धनमान बळी नाटविषयी देवा अंतकाळी तेव्हा कोण आहे यमाचे यमदंड पैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे सर्वस्व स्वामिनी मनविषयी कांता रडत असे बरोबर आहे का नाही आता ती पद्धत राहिली नाही नाही तर खरोखर आहे दादा पूर्वीच्या काळामध्ये पतीचा जर स्वर्गवास झाला वैकुंठवास झाला का मग काय आपल्या सौभाग्य सगळं उतरावं लागायचं बरं का दादा आमच्या मातांना लय दुःख व्हायचं त्यावेळेला बांगड्या फोडाव्या लागायच्या आणखी काय करायचं कुंकू लावायचं नाही मुंडन करावं लागायचं मुंडन आता ते काही राहिलं नाही बरं आहे मुंडन केलं आता मुंडन तर माणसं करते नाही तेव्हा बाया कुठून करतील विठाला 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 सर्वस्व स्वामिनी मनविषयी कांता ते केस देता रडत असे म्हणून माझे तुकोबाराय आहे म्हणतात प्रिया अडचण आहे परमार्थ पथाने प्रवास करत असताना पण ती पत्नी धर्मपत्नी जिला म्हणतो आपण ती धर्मपत्नी आपल्या बिघडलेल्या पतीला धर्म मार्गावर आरूढ करणारे धर्म मार्गाने घेऊन चालणारे आजही आम्ही आमच्या मातांना सल्ला देत दादा ज्या मातेचा पती मानितच नसेल खूपच दारू पित असतील ना दादा तर हिने काय करायचं अनुष्ठान करायचं एक अनुष्ठान जोपर्यंत तुम्ही दारू सोडित नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही अनुष्ठान करायचं आणि भजन करायचं थोडंसं नामस्मरण माळा घ्यायची नामस्मरण करायचं पहा बरं एका अनुष्ठानामध्ये एका सप्त्यामध्येच कार्यक्रम तुमचा सिद्धीला जातो का नाही पहा पण माणसं काय करतात दुसऱ्याला दोष देतात त्याच्या संगतीत गेला लय प्यायला लागला अरे त्याची संगती याच्यापेक्षा तुमच्या संगतीमध्ये आहे ना माऊली तुम्ही त्यांच्या हिताकरता काहीतरी करा ना तुमच्या संगतीत आहे ना तो तुमच्या घरचा माणूस आहे ना त्याच्याकरता तुम्ही काहीतरी करा समर्पण करा काहीतरी एखादं अनुष्ठान करा आणि त्यांच्याच निमित्ताने अनुष्ठान करा भजन त्याला भाकरी द्यायची असेल तर नामस्मरण करीत द्या हळूहळू शतयका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया काय नोहे केले चिंतिता विठ्ठले चिंतिता विठ्ठले चिंतिता विठ्ठले काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार नाशिवंत आटी आहे भजन मार्गामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये थोडी अडचण करतात त्या माता नाशिवंत आटी प्रिया नाशिवंत आटी पुत्रे नाशिवंतच आटी आहे देखोनी हरकले रांड पुत्र झाला म्हणे भांड तव तो झाला भाड चहाड चोरटा शिंदळ एवढ्या अवगुणाचा पुतळा झाला बरोबर आहे आणि असाच अवगुणाचा पुतळा 100 पोरांना मरावा लागलं दादा असा अवगुणाचा पुतळा जन्माला आला दुर्योधन कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा सच्चा तो बैकुंठ जावे सच्चा तो बैकुंठ जावे झूठा नरक में बैठा सच्ची बात कबीर जी की मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की मत करना किसी की मत करना किसी की मत करना किसी की तुम्ही कीर्तन पुष्कळ ऐकले असतील पण हा असा आनंद आहे ना दादा हा असा आनंद
कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा। सच्चा तो वैकुंठ गया, वैकुंठाला सच्चे वैकुंठाला जातात आणि हे झुटे नरकामध्ये। आणि खरीच गोष्ट आहे दादा, दिडी बुडी पुंग कुंभ पाकी दुर्योधने दाविना लाजेने मोकधर्मा बाळ क्रीडा। तुकोबराची बाळ क्रीडा पहा दादा, बाळ क्रीडेमध्ये असं आहे, त्या दुर्योधन हा धर्मराज दया दया अंतकरणामध्ये आपल्या भावाचं एवढे चुकीचे कामं केले, यांनी काय काय केलं, याचं काय काय चालू आहे पाहायला गेला आणि हा होता नरककुंडामध्ये। नरककुंडामध्ये धर्मराज पाहायला आला, हा बुडी द्यायचा खाली। दिली बुडी कुंभ पाकी दुर्योधने, का बरं? दाविना लाजेने मुख धर्म, लाजून गेला दादा। अरे या भावांना लय त्रास दिला आपण आणि आपण नरकाला गेलो दादा। असंच होतं बरं का दादा, असं होतं म्हणून दुर्योधनामुळे दादा महाभारत युद्ध पर्व काळामध्ये तुम्हाला माहित असेल दादा, एवढा विध्वंस केला या माणसाने। 100 भाऊ तर गेलेच गेले, 100 पोरं तर गेलेच गेले दादा। धृतराष्ट्राचे 100 पोरं तर गेलेच गेले, पण पांडवांना अशा गुंड्या इतक्या रक्तातून बाहेर पडावं लागले दादा। युद्ध संपल्यावर बाहेर पडावं लागलं, एवढा मोठा विध्वंस। तर पुत्र आहे, पुत्राची अडचण आहे। शिवंताटी प्रिया पुत्र आणि धन आहे तेवढंच खराब आहे ना दादा। धनाचा, या धनाचा जर वापर चांगला केला नाही ना दादा, बस हे धन आभराची सावली जायला रया, हे सगळं धन। धन कसं आहे म्हणून तर माझ्या तुकोबराय भोपळ्या प्रकरण पाहणं तुकोबरायचं नामदेवरायचं। धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे गा दिवस। धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या है जाणून शरण रे गा देवासी, देवासी देवासी देवासी। धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे गा देवासी। म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, ज्याचं धन देव आहे, तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण। माझी मीरा दिदी सुद्धा म्हणते, पायोजी महिने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दिनी मेरे सद्गुरु, कृपा कर अपनायो। पायोजी मैंने राम रतन धन पायो। राम खर्चना कुटे वाकू चोर ना लुटे, दिन दिन बढ़त सवायो। पायोजी मैंने राम रतन धन पायो। नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, हे नाशिवंत आटी काय? बीजारोपण करीत असताना चुकीचं बीजारोपण जर झालं ना दादा, तर त्याचा परिणाम बीज ज्याचा शिन त्याची फळ, बीज ज्याचा शिन त्याचे फळ, बीज ज्याचा शिन त्याचे फळ। नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, नाशिवंताटे प्रिया पुत्र धन। बीज ज्याचा शिन त्याचे फळ, त्याचे फळ, बीज ज्याचा शिन त्याचे फळ, त्याची फळ। नाशिवंत आटी आहे म्हणून बीजारोपणाकडे लक्ष दिलं बरं का आमच्या महापुरुषांनी। वर्तमानामध्ये बीजारोपण कसं होतं प्रत्येक सज्जनाने पाहिलं पाहिजे। नुसत्या पेरण्या चालू आहे लोकांची, पेरणी पण दाट पातळ काही पाहिजे दादा, बरोबर आहे की नाही? त्याला वापसाय झाली पाहिजे, जमीन वापसा झाली पाहिजे, पेरणी बी चांगली झाली पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग बीज तैशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया। जसं बीजारोपण केलं तीच फळं खायला येतील ना दादा, असं थोडंच आहे। आणि या बीजारोपणामध्ये बिघाडा करणारी तिन्ही पात्र आहे बघ दादा। एखाद्याला भजन करावं वाटलं त्या तिन्ही पात्रातून एखाद तरी त्याला अडचणीत आणतं, एखाद तरी त्याचे गण चांगले प्रयत्न असतात, पण एखाद तरी तिघातून एखाद तरी अडचणीत आणतात। एक तर पैशामुळे माणसं घमेंडीने मरतात, अहंकारवश होऊन दंभ होऊन मरतात, नाही तर मुलाच्या नादाला लागून तरी मरतात,
नाहीतर बाईच्या नादाला लागून तरी मरत. आता तर लय तमाशा अवघड आहे. लय अवघड आहे दादा. बीज ज्याचा शीन तिची फळ, दुःख रूपता आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणतो कवर आहे आम्ही वर्तमानामध्ये काय केलं पाहिजे. रामकंठी धरा. मग रामकंठी धरल्याने होईल काय दादा. अरे तुझ्या जीवनामध्ये सर्वतोपरी तुझ्या जीवनात सुखशांतीची अनुभूती करण्याकरता, जन्ममरणाचं दुःख घालवण्याकरता एकमेव उपाय तुला सांगितला. मग हे करण्यापेक्षा वेगळं काही करायचंच नाही दादा. वेगळं काय करायचं आणि हे करण्याचा लाभ काय आहे. अभंगाचं 3रं चरण. नाम नाव धड करा, नाव धड नाव धड करा, सहस्र नामाचे सहस्र नामाची नव सहस्र नामाची नाम धड करा, सहस्र नामाची नाव धड करा, करा 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 सहस्र नामाचे सहस्र नामाची नव धडे सहस्र नामाची. जे भव सिंधु से थोड़े पड़े, जे भव सिंधु से थोड़ी पड़े, नाशिवा प्रिय पुत्र जन नाचिवंत आटी, प्रिय पुत्र जन, प्रिय पुत्र जन, प्रिय पुत्र जन. ज्या नौकेद्वारे अभाव सारून तरुण जायचं आहे ती नौका मजबूत बनवायची. नाव दड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूचे तडी पावे. म्हणून आमचे महापुरुष म्हणतात बाबा या जगातले जेवढी काही मोठी मोठी ताफे होते ते भजन नाही, ते वाया गेले, बुडून गेले ते ताफे. म्हणून जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. केवढा ताफा असला तरी डुबून जातो. रावणाचा केवढा ताफा होता दादा. त्या ताप्याकडे पाहिलं तर आपल्याला रडायला येईल एवढा ताप. का बरं रडायला येईल. आपल्याकडे काहीच नाही बघ याच्या हिशोबाने. पण माणसं रडण्याऐवजी कधी विचारच करत नाही. एवढा मोठा रावण, एवढा मोठा ताफा. अरे जिल्हाभर ज्याच्या बायका काय ताफा आहे का. 80 सहस्र ज्याच्या सुंदरा कामिनी, मुख्य मुखरणी मंदोदरी. जिल्हाभर बायका 80,000 म्हणजे काय सामान्य बायका आहे काय. उभं राहिला असतं तर कोणाच्याच मतदानाची गरज नव्हती. 80,000 बायका. पण एवढा मोठा ताफा डुबून गेला दादा. केवळ भजन नाही दादा, केवळ एवढा मोठा ताफा. म्हणून सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा, सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची, नारायण नामाची सांगड बांधा. भजन करा. भजनाने तुमचा देह पवित्र होईल, वाणी पवित्र होईल, देह पवित्र होईल आणि तुमची वाणी पवित्र होईल. म्हणजे वाणीतून असत्य कधी निघायचं नाही, सत्यच. म्हणून तो ताफा मजबूत करायचा दादा. रामनामाची ताफा, रामनामाची नौका, ज्या नौकेद्वारा या भवसागरात जाणं. कारण भवसागर हा अवघड आहे बरं का तरुण जाणं. भवसिंधू हा दुस्तर, नुल्लंगवे नुल्लंगिता पार, बहुत वाहवले दूर, न लगे तीर पहिलं थडी. एकही पैल तीराला गेला नाही दादा. इतका दुस्तर अवघड प्रवास आहे बघ, फार अवघड प्रवास आहे. पण त्या माणसाने त्या प्रवासाकडे लक्ष देत नाही दादा. आपल्या चालू प्रवासाकडे लक्ष द्या. अरे चालू प्रवास जोपर्यंत दादा प्रारब्ध अनुकूल आहे ना दादा,
तोपर्यंत जगण्याची मजा. एकदा का प्रतिकूल झालं ना दादा प्रारब्ध, जगण्याची मजाच जाईल. मग प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत आपण काय करायचं? रामकंठी धरा, भगवत चिंतन करा आणि सांगड भक्ती मार्गामध्ये रामनामाची ताफा नौका हे मजबूत करा. आणि ती मजबूत करून काय करायचं दादा? पुन्हा काळाची भीतीच नष्ट झाली पाहिजे आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. भजनाच्या माणसाने निमित्ताने माणसं निर्भय बनतात दारका. म्हणून तर तुकोपर्यंत आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला ये लोकी परलोक, आले सकळी वैकुंठ. जन्म मरणाची कायशी चिंता, तुझ्या शरणागता माय बापा, तुझ्या शरणागता माय बाबा, तुझ्या शरणागता माय बाबा. मरणाची नाही आम्हास चिंता, मरणाची नाही चिंता, जन्म मरणाची नाही केली चिंता, मरणाची काही चिंता. माझ्या शरणागता माय बाबा, माझ्या शरणागता माय बाबा. जन्म मरणाची खंतच राहत नाही. कोण? माझ्या प्रभूचा शरणागत झाला जो भजन करतो. जन्म मरणाची कायशी चिंता, तुझ्या शरणागता माय बापा. जन्म मृत्यू स्वप्ना सारिकी, आपत्यान दिसे पारिकी. तुका म्हणे अखंडित सुखे, कशामुळे? वाणी वदे मुखे प्रेमामृतासी. जन्मायचं मरायचं दुःख तर जाईल जाईल, पण या भावसारण तरुण जाण्याकरता सोपा मार्ग फक्त माझ्या प्रभूचं चिंतन आहे. म्हणून नाव धड करा सहस्त्रनामाची, जे भवसिंधूची थडी पाहावे. आणि अखंड भजनाचा परिणाम असा होतो, काळाला सुद्धा भीती वाटते. अभंगाचं शेवट. तुका म्हणे काला हना तोंडावरी, हो तुका म्हणे काला हना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, आपल्या मुखामध्ये सतत रामनामाचे बाण असले पाहिजे. ज्या मुखामध्ये रामनाम आहे ना, तो देवच झाला समजायचा. देवच झाला. अखंड प्रभूचं चिंतन करतो माझा भगवान, त्याला आपल्या वेगळं राहू देत नाही. जसा देव आहे तसे चिंतन करणारा बनतो. हरे तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास, हो निराते उदास बडकट कास भक्ती, धरोनी पाय तेजी लेजन, न लगे मान मृत्यू का धन, कंठी नामा अमृत पान, न लगे आन ऐशी झाले. कंठामध्ये अखंड राम नाम आहे ना दादा, आणि त्या राम नामाच्या बाण सतत त्या काळाच्या तोंडावर मारायचे. काळाच्या तुका म्हणे काळा हाना तोंडावर. काळाला दुसऱ्याची कशाची भीती वाटत नाही. रामाचा उच्चार झाला का काळ दड 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 दुड 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 फळ सुटला. कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी, शिवपा कापडिया रे. भगवत चिंतनाने काय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, सद्गुरु जोग महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान की जय.
विठोबार घुमाए विठोबार जय घुमाए विठोबार घुमाए विठोबार जय विठोबार घुमाए जय विठोबार घुमाए हरि जय विठोबार घुमाए हरि जय 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 हरि विठोबार घुमाए जय विठोबार विठोबार घुमाए विठोबार घुमाए कुंडली कवरदार पंढरीनाथ भगवान की अशी जोडी करा रामकंठीधराजेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्रधन विजयाचा शिवतेची नाव धड करा सहस्त्रनामाचे जे व सिंधूची थडी पावे तुका म्हणे काळा ना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भावने आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ कसा असेल ते देव जाणे. आणि एका दिवशी तुकाराम महाराज भेटले त्यांना विचारा. पण झालेली सेवा विडी वाकडी सेवा भगवत चिंती चरणी समर्पण करतो. बोलताना असावधानीमधून, कारण मी असावधान आहे 8-9 महिन्यापासून. असावधानीमधून माझं काही चुकलं असेल, आपलं आईचं हृदय मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल, माझ्या ज्ञानोबा तुका संदेश निरोप आपल्यापर्यंत पोहोचवला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पण करतो. आणि बार बार माझ्या गुरुजनांना वंदन करतो. बार बार माझ्या ईश्वर भक्तांना, या टाळकरी बंधूंना, भक्तिमयी मातांना, या परिवाराकरता. आणि दादा तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापा, कोणी प्रेमाच्या माध्यमातून, कोणी स्नेहाच्या, कोणी नात्याच्या संबंधातून इथं आल्या असेल त्या सर्व भक्तवृंदांना बार बार वंदन करतो. आणि दादा सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. पण तत्पूर्वी दादा असं आहे, शंकर बाबा राऊत बाबांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता हा कार्यक्रम बघतात. त्यांच्या उपकाराची उतराई आपण दिली पाहिजे दादा. उतराई द्यायची दादा. ज्याचे काय उपकार असेल ते उपकार फेडण्याकरता आपल्याकडे काय व्यवस्था आहे दादा? काय व्यवस्था नाही, एवढी एक व्यवस्था आहे. हा मरणोत्तर सोहळा आपण केला पाहिजे त्यांच्याकरता. त्यांच्या उपक्रम उत्तीर्ण होण्याकरता हा कार्यक्रम त्यांच्या परिवाराने, तुम्हाला सर्व बाबाच्या भाऊक हा कार्यक्रम झाला. पण आज आम्ही जगात जेवढं काही चांगलं पाहतो, हे ज्यांचे उपकार आहे ते माझे ज्ञानोबा आहे, तुकोबर आहे. आणि त्यांच्या उपक्रम उत्तीर्ण होण्याकरता आपण काही करू शकत नाही. तुकाराम महाराजाला अडचण आली, महाराज म्हणाले काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पाय जीव थोडा. तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेव पाय संताच्या. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. तुका म्हणे ऐसे पर उपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. पण महाराज उपकार फेडण्याकरता या काहीतरी व्यवस्था असेल ना. महाराज म्हणजे एक व्यवस्था आहे, पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांचे नावे. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम.